नमस्कार, कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपल्याविषयी फार मोठे षडयंत्र रचल्या जात आहे असे काळूराम चौधरी आंबेडकर विचारवंत म्हणाले। त्यासोबतच हे बौद्ध समाज एकता परिषदद्वारा संचालित विश्वशांती वेनावन येथील बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। तर प्रबुद्ध भीमसागर बुद्धविहार येथे मुलांसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रम त्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आज बुद्ध जयंतीनिमित्त आयोजन करण्यात आलेले होते। तर बघूया या दोन्ही बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपणा सर्वांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। देशविदेशातील आणि स्थानिक बातम्या बघूया मराठी आणि हिंदीमधून कनक खुशी न्यूज चॅनलवर। तर बघूया भगवान गौतम बुद्ध यांच्या 2570व्या जयंतीनिमित्त हिंगणा तालुक्यातील आपल्याविषयी फार मोठे षडयंत्र रचल्या जात आहे असे बारामतीवरून आलेले आंबेडकरी विचारवंत माननीय बाळूराम चौधरी आपल्या प्रमुख मार्गदर्शनपर आपल्या भाषणामध्ये ते म्हणाले, विश्वशांती वेनावन बुद्ध विहार बौद्ध समाज एकता परिषदद्वारा संचालित येथे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीप्रित्यर्थ ते आपल्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये म्हणत होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रामणेर भंते अनिरुद्ध यांच्या हस्ते झाले। तर प्रमुख अतिथी म्हणून कवी सुभाष मानोटकर निळप पाखरू हे या कार्यक्रमाला उपस्थित होते। ते म्हणाले की शिक्षणामध्ये खास आपल्याला षडयंत्र रचल्या जात आहे। मुलांना 8वीपर्यंत परीक्षा न देता शाळेत न जाता देखील पास केल्या जात आहे। शाळांमध्ये खिचडी वाटप केल्या जात आहे। यामुळे आपल्या मुलांना हे एक षडयंत्रच आहे। त्यासोबतच आपल्या बायांना टीव्हीवरती वेगवेगळ्या सिरियल आणि मालिका दाखवून त्यांच्या मनावरती वेगळे प्रतिबिंब बिंबवण्याचा हा देखील एक षडयंत्रच आहे। त्या सिरियलमध्ये महिलांना एक नाही तर 5 पती असे दाखवल्या जातात आणि यामुळे या बायांच्या मनावर देखील फार वेगळे परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे। अशा प्रकारचे षडयंत्र हे आपल्याविषयी रचल्या जात आहे। परंतु याकडे मात्र अजूनही समाजाचे दुर्लक्ष आहे असे आपल्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये माननीय माझं काम करू। मी ज्यावेळी पहिल्या निवडणुकीला म्हणजे 2004ला ज्यावेळी विधानसभेला उभा राहिलो त्यावेळी काळूराम चौधरीला प्रचंड बहुमताने विजय करा मीच म्हणत होतो। सत्ता सर्वोच्च सत्ता ही बौद्धांच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही। का होऊ शकत नाही या देशाचा प्रधानमंत्री बौद्ध? का होऊ शकत नाही या नागपूरचा खासदार बौद्ध? का होऊ शकत नाही या विदर्भात आमदार बौद्ध? कारण ही जर करायचं असेल तर तुम्हाला मला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शासनकर्ती जमात बनायला आणि ते काम आपल्याला करावं लागेल। जर शासनकर्ते असेल जर राजसत्तेचा आसरा असेल तर हे काम आता जर इथं पंचायत समितीला आपला सभापती असता साहेब हे काम राहिलं असतं का? मी 3 कोटी रुपयाचं बुद्धविहार बांधतोय। त्याचं काम सुरू झालंय, त्याचं नाव पण ठेवलंय संगमेत्रा बुद्धविहार आणि 3 कोटी असल्यामुळं ती ॲक्च्युली तीच येणार होती, परंतु ती लास्ट इयरला LLBच्या वकिलीची प्रॅक्टिस करते आणि त्याच्यामुळं तिला येता आलं नाही। परंतु येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये तिला इथं आणण्याची आणि तुमच्या याच्यात काय नाही काय पण खारीचा वाटा उचलण्याची मी या ठिकाणी तुमच्या समक्ष आज ग्वाही देतो। बांधवांनो, देशभरामध्ये हा देश बुद्धांचा आहे।
पण हा देश बुद्धांचा आहे हे कुठं सांगतात जाऊन? हे बाहेर गेल्यानंतर सांगतात. इथं आल्यानंतर काय करतात? इथं आल्यानंतर तुम्ही 2014 पासून बघताय बुद्धांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम आणि बुद्धांच्या विचाराच्या विरुद्ध वागण्याचं काम 2014 पासून या देशामध्ये सुरू आहे. आणि त्याची किंमत हा देश मोजतोय. कारण देश आणि जगात जर तुम्ही आज बघत असाल तर जगामध्ये युद्धाने जग होरपळत चाललंय. आणि आता युद्ध मध्य म्हणजे शेवटाकडे आल्यानंतर त्या देशांना कळायला लागलंय की युद्धाचं नाही तर बुद्धाची गरज आहे. म्हणून जगाला बुद्धाची गरज आहे. बांधवांनो, यावेळी प्रास्ताविक बसप्पाचे सुरेश भाऊ मानवटकर यांनी प्रास्ताविक केले. त्यासोबतच उद्बोधन भंते, श्रामणेर भंते, अनिरुद्ध यांनी मार्गदर्शन केले. यानंतर बुद्ध भीम गीताचा आंबेडकरी जलसा हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रबोधनकार महाराष्ट्राचे सुविख्यात अनिरुद्धजी शेवाडे, सुभाष कोठारे, भावेश कोटांगरे, तनुजा नागदेवे, मदन रामटेके यांनी बुद्ध भीम गीताचा आंबेडकरी जलसा कार्यक्रम केला. तर प्रबुद्ध भीमसागर बुद्धविहार महाजनवाडी येथे महाकरुणिक भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीप्रित्यर्थ आज सकाळी सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. यानंतर मुलांसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आले. तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच सामूहिक भोजनदानाचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता प्रबुद्ध भीमसागर बुद्धविहार महाजनवाडी येथे. धन्यवाद. आपण बघत होता कनकखुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनकखुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनकखुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.